गेलाय। ट्रॅकवरच्या पाण्यामुळे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेसही खोळंबली आहे। वसई आणि विरार दरम्यानच्या लोकल गाड्या बंद। पुढच्या सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा बंद। त्यामुळे सकाळच्या सत्रात कामावर आलेले अनेक जण अडकले। रेल्वे रुळावर पाणी आल्यानं लोकल बंद। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा सुरू। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं पुढची सूचना मिळेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार। कुर्ला आणि सुनाभट्टी दरम्यानचे रेल्वे ट्रॅक पूर्णतः पाण्याखाली। ट्रॅकवरील पाण्यामुळे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मंद गतीनं पुढे सरकतेय। मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या मंद गतीनं सुरू आहे। पवई फुलेनगर परिसरातून युवक पुराच्या पाण्यात वाहून जाताना थोडक्यात बचावला। पाय घसरून हा युवक वाहत्या पाण्यात पडला। रेस्क्यू टीमने या तरुणाचा जीव वाचवलाय। त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो वाहून जातानाची ही दृश्य समोर आली आहेत। डोंबिवलीमध्ये अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये गाडी घालणं चालकाला महागात पडलंय। नारिवली उत्तरशिव गावांना जोडणारा रेल्वे बोगदा पाण्याखाली गेला होता। या पाण्यामध्ये एक चारचाकी अडकली होती। मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कलिना जंक्शनमध्ये पाणी साचलं। अनेक गाड्या साचलेल्या पाण्यात अडकून बंद पडल्या। मुसळधार पावसानं दहिसर पूर्वेमध्ये आनंदनगर मेट्रो स्टेशन खाली पाणी साचलं। रस्त्यालगत असलेल्या अनेक इमारतींच्या पार्किंगमध्येही पाणी शिरलंय। पावसाची संततधार सुरू असल्यानं साचलेल्या पाण्याची स्थिती कायम तशीच आहे। पाण्याची पातळी वाढल्यानं कांदिवलीचा पोईसर सबवे वाहतुकीसाठी बंद। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। दहिसर चेक नाक्यावर मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली गुडघाभर पाणी साचलं। त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद। अनेक गाड्याही पुराच्या पाण्यात बंद पडल्यानं चालकांचे हाल। मुंबईच्या गोरेगाव ओबेराय मॉल समोरचे रस्ते जलमय। रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी। त्यामुळे वाहन चालकांची गाडी चालवताना मोठी कसरत। फिल्म सिटीला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी भरल्यामुळे फिल्म सिटीकडून गोरेगाव हायवेला येणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। मुंबईतील चुनाभट्टी परिसर जलमय। भर पावसात कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची तारांबळ। पाण्यातून वाट काढत ऑफिसमध्ये जाण्यासाठी नागरिकांची तारांबळ। घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या माझिवडा जंक्शनला नदीचं स्वरूप। रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं। त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा। ठाण्यातील वंदना डेपो, स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामुळे काही बस बंद पडल्यानं नागरिकांचे हाल। वंदना डेपो परिसरात अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचं दृश्य आहे। मुंब्रा परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पादचारी आणि वाहन चालकांची चांगलीच तारांबळ। व्यापाऱ्यांकडूनही सामान भिजू नये यासाठी प्रयत्न। मुसळधार पावसानं भिवंडीच्या नजराणा कंपाऊंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। शिवाजी चौक परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात। भिवंडीच्या भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं। त्यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ। पावसामुळे बाजारपेठेतील दुकानंही बंद। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसाने कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदी किनारी असलेल्या वस्तीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कार्य प्रशासनाकडून सुरू आहे। डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय। मुसळधार पावसानं स्टेशन परिसरात साचलेलं पाणी दुकानांमध्येही शिरलं। त्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील मिलापनगर, वंदेमातरम उद्यान आणि सुदामानगर परिसरातील पाणी साचलं। मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडल्यानं पुराचा धोकाही वाढलाय। बोरिवलीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पावसामुळे बंद। दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झालाय। मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे लाल बहादूर शास्त्री रोडकडून कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यावर पाणीच पाणी। या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची चांगलीच कसरत। मुंबईच्या जेव्हीएलआर परिसरातील गांधीनगर जंक्शन परिसरात पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील विरा देसाई रोड पुन्हा पाण्याखाली। या मार्गावर 3 ते 4 फूट पाणी। वाहतुकीला फटका। विरा देसाई रोड परिसरातील इमारतीमध्ये पाणी शिरलं। मुंबईच्या सायन गांधी मार्केट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले। दादर हिंदमाता परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी। आजही रस्त्यांवर गुडघाभर पाणी। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईच्या जुईनगरमधील सबवेमध्ये पाणी साचलं। 1.5 ते 2 फूट पाण्यातून मार्ग काढताना
वाहनांची चांगलीच कसरत. मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलंय. यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यानं इथं सातत्यानं पाणी भरतंय. नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पाऊस. वाशिमच्या एपीएमसी भाजी बाजारात पाणी साचलं. पावसामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये आज शाळांना सुट्टी. मुंबईच्या घाटकोपर ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला. ठाण्यातील गायमुख घाट परिसरात बस बंद पडली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या साह्यानं ही बस बाहेर काढण्यात आली. ठाण्यातील तलावपाळी परिसरात रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळे ठाणे स्टेशन आणि मार्केटकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं. आजही पावसाचा जोर कायम. ठाणे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी. लोकल सेवा उशिरानं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी. तर सकाळपासूनच पडत असलेल्या पावसाचा टीएमटी बस सेवेलाही फटका. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं ठाण्यातील प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले. भर पावसात नागरिकांची तारांबळ. सलग दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं असून या पावसानं माझेवडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवित आणि वित्तहानी नाही. मात्र झाड पडल्यानं परिसरातील मार्ग काही काळ बंद. वडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे माटुंग्याहून वडाळ्याकडे जाणारा रस्ताही बंद. जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी. मुंबईच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात मॅनहोल पालिकेनं बंद केले नाहीत. या मॅनहोलमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप. पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर. शक्य असल्यास खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, पालिकेचं आवाहन. खबरदारी म्हणून मुंबईच्या डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. सूर्यनगर भांडूपमधील नागरिकांचं स्थलांतर. मुसळधार पावसामुळे दरडीची शक्यता असल्यानं खबरदारी. मुंबई उपनगरात मागच्या 24 तासात अतिवृष्टीची नोंद. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिलीमीटर पावसाची नोंद. भारतीय हवामान विभागाची माहिती. वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस. वसई विरारमधील सखल भागात पाणी साचलं. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रस्ते जलमय. वसईच्या मिठागराला चारही बाजूनं पाण्याचा वेढा. 100 कुटुंब आतमध्ये अडकली. मिठागरातील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी. मदत कार्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं अनेक रस्ते पाण्याखाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत. वसईच्या वसंतनगरी परिसरातून पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. अनेक गाड्याही पावसाच्या पाण्यात बंद पडल्या. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. डहाणू चारोटी रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्यातील सिंहगड परिसरातील विठ्ठलवाडीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या रांगा. मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर. दत्त मंदिरात पावसाचं पाणी. साताऱ्यातील वाईमधील धोम धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला. पाण्याचा विसर्ग वाढल्यानं वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं. बुलढाण्यातील चिखली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. गावाजवळ असलेला पूल पाण्याखाली. पुरातून दुचाकी नेताना युवक थोडक्यात बचावला. मात्र दुचाकी वाहून गेली. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस. नागोठणेतील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. रायगडच्या माणगाव तालुक्यातील एका आदिवासी वाडीमध्ये पुराचं पाणी शिरलं. अडकून पडलेल्या 8 नागरिकांपैकी 4 जणांना सुखरूप सुरक्षित स्थळी रेस्क्यू करण्यात आलं. रायगडच्या माणगावमधील खांदाड आदिवासी वाडीमध्ये पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. एसव्हीआरएसएसच्या रेस्क्यू टीमनं 15 नागरिकांना पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढलं. सध्या या सगळ्यांना शासकीय शाळेत ठेवण्यात आलंय. रत्नागिरीतील कोदवली आणि अर्जुना नदीला पूर. राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी. रस्त्याला नदीचं स्वरूप. आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार. काजळी नदीनं इशारा पातळी ओलांडली. रस्त्यावरती जवळपास 3 फूट पाणी. हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता. रत्नागिरीच्या चिपळूणमधील जुना बाजारपूर परिसर जलमय. मुसळधार पावसामुळे बाजारपेठ परिसरात पाणीच पाणी.
व्यापाऱ्यांसह नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना. तर चिपळूणमधला हा जुना बाजारपूर परिसर आहे. या संपूर्ण परिसराला पाण्यानं वेढा घातलेला आहे. अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय. गडचिरोलीतील मुसळधार पावसाची हजेरी. भामरागडमधील नदी नाल्यांना पूर. पुरातून रस्ता ओलांडताना भामरागडमधील एक 19 वर्षीय युवक वाहून गेला. युवकाचा शोध सुरू आहे. नांदेडमधील हसनाळ गावात झालेल्या ढगफुटीनंतर मदत कार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आलंय. मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसात या गावातील 5 लोक वाहून गेलेत. आतापर्यंत 3घांचे मृतदेह हाती लागले असून 2घांचा शोध सुरू आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात एसडीआरएफचं बचाव कार्य पूर्ण. 4 गावात 293 लोक अडकले होते पुराच्या पाण्यात. यातल्या काही लोकांना वाचवण्यात आले. साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पाटण तालुक्यातील जुना संगमनगर धक्का आणि मूळ गावचा पूल पाण्याखाली. तांबवे निसरे येथे बंधारेही पाण्याखाली. मराठवाड्यातील दुसरं मोठं धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणातून 52,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे सगळे 10 दरवाजे उघडले असून मराठवाडा विदर्भाला जोडणारा पूल मागच्या 19 तासापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. चांदोली धरणातून वारणा नदीत करण्यात येणारा विसर्ग वाढवला. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरण भरत आल्यानं वारणा नदीमध्ये विसर्ग वाढवला. मागील 36 जिल्ह्यांपासून कोल्हापुरामध्ये पावसाची संततधार सुरू. जिल्ह्यातील 57 बंधारे पूर्णतः पाण्याखाली. राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडलेले. कोल्हापुरातील गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद. मांडुकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद. नागरिकांना खबरदारीसाठी सूचना. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एकाच रात्री 3 फुटांनी वाढ. कृष्णेची पातळी 16 फुटांवरून 19 फुटांपर्यंत पोहोचली. कोयना धरणातून वाढवलेला विसर्ग आणि नदीच्या परिसरात होणारा पाऊस यामुळे पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे शहरात पावसाला सुरुवात. काल दिवसभर झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 4,000 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पावसामुळे बारामतीच्या नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. वीर धरणामधून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागपूरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. नागपूरच्या न्यू मनीषानगर भागामध्ये अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलंय. मनीषानगर अंडरपास पाण्याखाली. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून अंडरपास बंद केला. मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूरच्या इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. जालन्यामध्ये देखील जोरदार पावसानं एकरुका गावातील बहिरी नदीला पूर. वृद्ध शेतकरी नदीत वाहून गेला. वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा सध्या शोध घेतला जातोय. पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 100% भरलंय. त्यामुळे शहरवासियांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. धरणातून पवना नदीमध्ये 4,300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी पवना नदीवरील केजुबाई बंधारा ओसंडून वाहतोय. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया. वडाळा स्टेशनवरती रेल्वे रुळांवर पाणी आलंय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल